मित्रमंडळी नमस्कार. आम्ही आलो आहोत औंध येथील यमाई माता देवी मंदिरामध्ये. आतल्या बाजूला आल्यानंतर जो पाठीमागचा दरवाजा आहे की ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या दरवाज्यातून आत आलेलो आहोत आणि आत आल्यानंतर डबीर येत आहेत. या ठिकाणी काही प्रसादाची दुकानं, या ठिकाणी हार वगैरे आहेत आणि आत अशी ही जी मंदिर आहेत ही आपल्याला बघायला मिळतील. आणि जे यमाई माता मंदिर जे आहे, मुख्य मंदिर आहे, ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. असं हे उंच लांब दिसणारा कळस आणि हा भाग तर समोरच्या बाजूला पूर्णपणे जो परिसर आहे ते अतिशय जुनं बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. आणि हा परिसर आपण या ठिकाणी चित्रित करतोय. बरीचशी मंडळी विश्रांती घेत आहेत. बाहेरच्या बाजूला फार उन्हाची तीव्रता आहे, पायाला चटके बसलेले आहेत. हां, आणि लहानपणाची आठवण, ज्यावेळेस चप्पलच नसायच्या आणि आपल्याला उन्हाळ्यात फिरावं लागायचं, त्या आठवणी इथं आलेल्या आहेत किंवा जाग्या झाल्या असं म्हणता येईल. आता आपल्याला चप्पलशिवाय फिरू शकत नाही अशी सवय लागलेली आहे, म्हणजे नाजूकपणा आपला वाढलेला आहे. तर या ठिकाणी आपण या पूर्ण मंदिर परिसराचंही रेकॉर्डिंग करणार आहोत. आणि आपण या बाजूने फिरून जावं लागेल ना, तर या बाजूनं असणारा हा परिसर, या ठिकाणी बागकाम केलेलं आहे. चाफ्याची झाडं आहेत. जुनं बांधकाम जे आहे ते आपल्याला बघायला मिळेल. आणि तर असा हा पूर्ण मंदिर परिसर, अतिशय सुंदर असा परिसर. आणि हे आहे मुख्य प्रवेशद्वार. तर या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला ह्या पुढच्या बाजूचा परिसर हा बघायला मिळतो. पूर्णपणे चित्रीकरण करून आपण घेत आहोत. आणि हे आहे समोरनं येणारं जे मुख्य प्रवेशद्वार, किंवा या ठिकाणाहून आपण इकडून आलो होतो आणि किंवा हा पूर्ण परिसर आपल्याला बघायला मिळतोय. आणि असं हे समोरून दिसणारं मंदिर परिसर, तर असं हे अतिशय सुंदर असं परिसर या ठिकाणी आपण चित्रित करून घेतोय. मंदिरामध्ये आपल्याला कॅमेरा किंवा मोबाईल वापरण्यास परवानगी नाही, त्यामुळे आपण बाहेरच थांबून आत जाऊन दर्शन घेऊन येणार आहोत. तर समोरच्या बाजूला आपल्याला मंदिरातील देवी सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. हे आपण जास्तीत जास्त दाखवण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. हा या ठिकाणी आपल्याला नंदी बघायला मिळतो. आणि असं जे जुनं बांधकाम आहे, जुन्या काळातील जे बांधकाम आहे, हेही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. तर असं हे पुरातन काळातील जे बांधकाम आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि मंदिराचा कळस फार उंच असा आहे. तर हा भाग आपण पूर्णपणे घेण्याचा प्रयत्न करतो यामध्ये. आणि या ठिकाणी नंदी आहे. उमाकांत, तर या ठिकाणी हा परिसर जो आहे मंदिराच्या आतल्या परिसरामध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या मूर्ती, या ठिकाणी गणेश मूर्ती आहे, इतर दत्त मूर्ती आहे. या ठिकाणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत. आणि या भागात आपण, हा पाठीमागचा भाग आहे, पूर्ण भाग आपण जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर या ठिकाणी आपण हा पूर्ण परिसर बघून परत जात आहोत. आणि जाण्यापूर्वी हे मंदिर परत एकदा आपण दाखवत आहोत. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर हे जे दिसणारं बांधकाम आहे
ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि उन्हाची तीव्रता भरपूर आहे, ऊन भरपूर आहे, पाय जबरदस्त पोळत आहेत. आणि लहानपणीची ज्यावेळेस चप्पल नव्हती त्यावेळेसची या ठिकाणी आठवण झाली. या ठिकाणी काही सूचना लिहिलेल्या आहेत त्या पण आपण घेतोय. परिसरातील हे जे ठिकाण आहे याचा आपण पूर्ण व्हिडिओ केलेला आहे. आणि हा पश्चिम दरवाजा किंवा पश्चिम द्वार आहे. आणि इकडून जो दिसणारा भाग आहे तर छोटी छोटी गावं, धरणं किंवा जे पाण्याचे ठिकाण आहेत, तलाव आहेत, पाझर तलाव, धरणं, तर हे या ठिकाणी दिसते. काही ठिकाणी बागायत आहे, काही पिकं काढणीला आलेली आहेत, काही हिरवी दिसत आहेत. आणि खालच्या बाजूला एक शेत तलाव प्लॅस्टिकनं तयार केलेलं दिसते. खालून वळणाचे रस्ते दिसते. तर या ठिकाणी तुम्ही कुठून आलेत? खंडाळा. कोणता खंडाळा? खंडाळा पारगाव. तर खास देवीच्या दर्शनासाठी आलाय. तर हा परिसर आपण पूर्ण चित्रित करून निघणार आहोत. मंडळी खंडाळा पारगावरून आलेली आहेत आणि दर्शनासाठी आलेत. आम्ही पंढरपूरहून आलोय, मंगळवेढा पंढरपूर. ओके, धन्यवाद. तर या बाजूनं दिसणारा मंदिराचा परिसर जो आहे तो आपण घेतोय. आणि हा परिसर म्हणजे एखाद्या किल्ल्याचं बांधकाम असावं असं हे बुरुज आपल्याला या ठिकाणी मंदिराच्या बाहेरच्या बाजूनं बघायला मिळतात. तर असं हे भव्य दिव्य मंदिर. आणि त्याचबरोबर यमाई माता किंवा यमाई देवीचं आपलं दर्शन झालेलं आहे. मध्ये माझ्यासह 605 जण आहेत. आणि उमा, आठवण सांग. मला वाटतंय पाठीमागं आपण या ठिकाणी हां असताना आपण ट्रिपला आलो होतो 9 मार्च 1983 ला वन डे टूर होती. हां आणि आपलं सगळं बॉटनी झुलॉजी डिपार्टमेंट आलेलं होतं. शिखर शिंगणापूर, गोंदवले आणि औंध या परिसरात आपण येऊन 9 मार्च 1983 म्हणजे आज 43 वर्षानंतर परत आपण 44व्या वर्षामध्ये इथं परत एकदा आलेलो आहोत. तर ही एक आठवण बॉटनिकल टूरची, जे त्यावेळेस पंढरपूर कॉलेज पंढरपूर हां, तर ती आठवण आपल्याला या ठिकाणी झालेली आहे. आणि इथलं देवीचं दर्शन करून आपण पुढं निघतोय. मित्रमंडळी, आपण आलेलो आहोत श्री भवानी संग्रहालय व ग्रंथालय औंध सातारा पुरातत्व वस्तू संग्रहालयामध्ये जे बघण्यासाठी आलो आहे. आणि या ठिकाणी काही सूचना लिहिलेल्या आहेत. आणि हे जे आहे ते मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळते. आणि यानंतर आपण जाणार आहे संग्रहालय बघण्यासाठी. आत गेल्यानंतर आपल्याला इथं जी काय पार्किंगची हे आहे किंवा इतर सगळी माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते. आपण ग्रंथालयामध्ये जाण्यापूर्वी या ठिकाणी काही सूचना आहेत. या ठिकाणी वेळ लिहिलेली आहे आणि प्रवेश फी वगैरे लिहिलेली आहे. आणि आत गेल्यानंतर आपल्याला व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी करता येत नाही, म्हणून बाहेरूनच हा परिसर आपण दाखवतोय. तर हे जे संग्रहालय आहे ते आपण आज जाऊन पाहू शकतो. फक्त बाहेरून जी माहिती आहे आपल्याला या ठिकाणी जी आहे ती मिळते तेवढी आपण घेऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे ज्याचा उपयोग त्यांना सुद्धा होईल.